दोन दोन मुलं, सकाळच्या सत्रात एक आणि संध्याकाळच्या. ओके ठीक. मग तर तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे की ऊर्जा सगळ्यांची असली पाहिजे, एनर्जी असली पाहिजे. जेवण झालंय का सगळ्यांचं? हां हां. नवीन किती जण आहेत? जरा हात वरती करा बरं. हां. कार्यक्रमाचे काही रूल्स आहेत. सगळ्यांचा आवाज खूप जास्त मोठा असला पाहिजे, सगळ्या जणांनी छान एन्जॉय करायचंय, सगळ्या जणांनी छान हसायचंय, खेळायचंय. आणि आज तर हार्ट स्पेशालिस्ट आपल्यासोबत आहे. तर सर असं आहे ना की आपण स्वस्थ राहायचं असेल आपल्याला तर निरोगी जीवन जगणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत हसणं फार इम्पॉर्टंट आहे. स्माईल हे खूप चांगलं मेडिसिन आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे आज खळखळून हसायचंय, मजा मस्ती करायची आहे. सगळे पाहुणे आता येतीलच, उद्घाटन थोड्या वेळात होणार आहे. कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पण सगळ्यांचा आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे. वरती किती जण आहेत? मी दिसते तुम्हाला? हां, मला दिसतायत तुम्ही. येस. सो असं समजू नका की तुमच्या टाळ्यांचा आवाज येणार नाही. आणि तुम्ही जर तिथे कम्फर्टेबल असाल तर ओके, नसाल तर अजून खाली आहे जागा, तर तुम्ही इकडे येऊन बसू शकता, एन्जॉय करू शकता खाली येऊन बसून. येस. ओके. सो करायची सुरुवात. काहीच नाही, आवाज अजिबातच नाही आलेला. हां हां, आता अजून आला पाहिजे जरा आवाज. करायची का सुरुवात? हां बरोबर. आणि छोटी मुलं कुठे आहेत? माझ्यापर्यंत माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? जी छोटी मुलं आहेत ना, हां, मधल्या पॅसेजमध्ये इकडे तिकडे जर तुम्ही दिसलात तर बाहेर एक गाडी आली आहे छान, त्याच्यात तुम्हाला भरणार मी आणि घेऊन जाणार. हां, मग विचार करा काय करायचं आहे. चालेल ना? मधल्या पॅसेजमध्ये तर कुणीच खेळायचं नाही. सकाळी तुमचं गॅदरिंग झालं तेव्हा असा त्रास दिलेला का दादा आणि ताईने? नाही ना? आता तुम्ही नाही द्यायचा त्यांना. येस. ओके. आजी आजोबा किती आले तिथे कार्यक्रम बघण्यासाठी? या आजी आहे संतूर आजी. लावता की खाता संतूर तुम्ही? हां, तुम्हाला कोण आजी म्हणेल हो? आजी वाटतच नाही आहात तुम्ही, खोटं बोलताय. अजून कुठे आहेत आजी? हां, आजोबा दिसले मला. खरं तर आजोबा, एकदा आजोबांकडे सगळ्यांनी बघा आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आजोबांसाठी. कारण महाराष्ट्राची जी शान आहे आपली, छान टोपी त्यांनी परिधान केली आहे. आणि तुम्हाला सांगू, ही शेवटची पिढी आहे जे असा पेहराव करता. यानंतर आम्हाला सांगावं लागेल की याला गांधी टोपी म्हणतात, याला धोतर म्हणतात, बरोबर, याला नऊवार म्हणतात. इकडे आजी बसल्यात, छान मस्तपैकी नऊवार नेसून आल्यात. आजी म्हणता, बाई घेतलं बाई माझं नाव. कसं करू आता? बोलत की काय वरती? नाही नाही, वरती नाही बोलवणार, डोंट वरी. पण छान दिसताय तुम्ही आणि नऊवार मस्तच दिसतंय तुम्हाला. छान घातलाय आज नऊवार. तुम्हाला बोलवू काय वरती? नको बाय, कशाला उगा. अशाच छान खळखळून हसा. हां, खरं तर ज्या पाहुण्यांची आपण सगळेजण वाट बघतोय, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्राचे हास्य सम्राट, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया अभिनेते श्याम राजपूत यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर श्रीमती मीरा गलांडे मॅडम आज इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सगळेच मान्यवर इथे आवर्जून उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. डॉक्टर प्रशांत उदगिरे सर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि आपल्या भारतातील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत उदगिरे सर, मी आपल्याला विनंती करेल की आपण मंचावरती यायचं आहे. खऱ्या अर्थाने सरांची प्रॅक्टिस गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. 5,000पेक्षा जास्त रुग्णांना त्यांनी आतापर्यंत सेवा प्रदान केली आहे, ज्यांना नवीन हृदय, मी असं म्हणेन नवीन हृदय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा येथे त्यांचं रिसर्च संशोधन प्रकाशित झालं आणि मार्गदर्शन करण्यासाठी खास त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. डॉक्टर प्रशांत उदगिरे, आपलं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचे ते उद्घाटक. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती मीरा गलांडे मॅडम यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी मॅडमला विनंती करेल. खरं तर असं म्हणतात ना की संपूर्ण धुरा ज्यांच्या हातात असते अशा त्या महिला धुरंधर आहेत आणि हा सगळा गाडा त्या चालवत असतात. त्या पण अगदी आनंदाने आणि सगळ्यांना सेवा प्रदान करण्याचं त्या काम करतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट बघतोय, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम, खऱ्या अर्थाने घराघरामध्ये एक वेगळी भाषा, ती म्हणजे खानदेशी पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं आणि मनातली ती भाषा, असे महाराष्ट्राचे हास्य सम्राट श्याम राजपूत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
अंबडनेर धुळे सगळेच लोक आली आता इकडे, त्याच्यामुळे आम्हाला आज प्रचंड आनंद येणार आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेल्या श्रीमती मुक्ता बोबडे मॅम यांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेल की आपण सुद्धा मंचावरती यायचे. माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बीड बायपास आपल्याला रिक्वेस्ट आहे, आपण सुद्धा मंचावरती यायचे. आजची ही सगळीच मान्यवर मंडळी इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्रीमती अर्चना लोखंडे मॅडम या सुद्धा उपस्थित आहेत, HOD प्री प्रायमरी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बीड बायपास छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर श्रीमती श्रावणी यादव मॅडम या सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर श्रीमती श्वेता गायकवाड मॅम या सुद्धा इथे आहेत, त्यांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेल की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बीड बायपास छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असलेल्या श्रीमती रेखा पाटील मॅडम मार्गदर्शक माउंट व्हॅली टेक्नो स्कूल यांना सुद्धा रिक्वेस्ट करेल मी की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. पुनश्च एकदा सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करते शब्दसुमनांनी आणि सगळ्यांना विनंती करते की आपण सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करावं. खऱ्या अर्थाने किती सुंदर असा दुग्ध शर्करा योग आहे, कलाकार आहेत, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि खास करून ज्यांना आपण देवाचं दुसरं रूप असं मानतो ते म्हणजे डॉक्टर. तर असे तीनही स्तंभ आपल्या आपण असं म्हणूया समाजातील हे तीनही स्तंभ आज इथे एका मंचावरती आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यासाठी. गणेश साखरे सरांना रिक्वेस्ट करेल की आपण डॉक्टर प्रशांत उदगिरे सर MBBS MD DM कार्डिओलॉजी HOD MGM मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवत असलेल्या श्रीमती मीरा गलांडे मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी मुक्ता बोबडे मॅम यांना रिक्वेस्ट करेल की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीमती मुक्ता बोबडे मॅम HOD माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बीड बायपास सेकंडरी. यानंतर महाराष्ट्राचे अभिनेते, हास्य सम्राट, हास्य कलाकार श्याम राजपूत सर यांचं स्वागत करण्यासाठी
मी विनंती करेन बी डी पाटील सर की आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. बी डी पाटील सर. मी वायल सरांना पण रिक्वेस्ट करेन की आपण दोघांनी मिळून त्यांचा हा सन्मान करायचा आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला नव्याने हसवायला लावणारे, नव्याने मी यासाठी म्हणते कारण आम्ही रोज संध्याकाळी जेवणासाठी ताट घेऊन जे टी व्ही समोर बसतो आणि पुढचा कसा वेळ आमचा जातो हे आम्हाला कळत नाही. तुमच्या निमित्ताने का होईना संपूर्ण परिवार एकत्र येतो आणि खळखळून हसतो. महाराष्ट्राला एक वेगळं मी म्हणेल एक वेगळे संस्कार खऱ्या अर्थाने तुम्ही कॉमेडीच्या माध्यमातून दिलेत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्रीमती श्वेता गायकवाड मॅम, आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण मंचावरती यायचं आहे. माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बिग बायपास छत्रपती संभाजीनगर. यानंतर मी श्रीमती अर्चना लोखंडे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी पुनश्च एकदा मुक्ता बोबडे मॅम यांना रिक्वेस्ट करेल की आपण यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर खरं तर एक भूमिका जी सगळ्यांना जरी अवघड वाटत असेल तरी ती भूमिका खूप महत्त्वाची असते. अशा आपल्या मार्गदर्शिका माउंट व्हॅली टेक्नो स्कूल श्रीमती रेखा पाटील मॅडम या इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा श्रीमती मुक्ता बोबडे मॅम यांना रिक्वेस्ट करेल की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर श्रीमती श्रावणी यादव मॅडम HOD प्री प्रायमरी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बीड बायपास छत्रपती संभाजीनगर. मी पुनश्च एकदा मुक्ता बोबडे मॅम यांना रिक्वेस्ट करेल की आपण यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर श्रीमती श्वेता गायकवाड मॅम माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बीड बायपास छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा मुक्ता मॅमला विनंती करेल की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर मी विनंती करेल श्रीमती अर्चना लोखंडे मॅम आपल्याला की आपण श्रीमती मुक्ता बोबडे मॅम यांचं स्वागत करायचं आहे. श्रीमती मुक्ता बोबडे मॅम HOD सेकंडरी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल बीड बायपास छत्रपती संभाजीनगर. आणि एक विशेष सन्मान इथे खरंच जसं मगासपासून मी बघतीये तर आपल्या परिवाराची एक खऱ्या अर्थाने प्रथा आहे की ज्याची विशेष कामगिरी आहे त्याचा विशेष सन्मान झालाच पाहिजे. तर मी गलांडे मॅमला विनंती करेल की आपण श्रीमती काळे मॅम यांचं स्वागत करायचं आहे. सांस्कृतिक विभाग प्रमुख खऱ्या अर्थाने या संपूर्ण विभागाची धुरा सध्या त्या सांभाळत आहेत आणि इतकं चोखपणे काम पार पडतं यासाठी त्यांचं स्वागत होणं तितकं महत्त्वाचं आहे. यानंतर खरं तर मान्यवरांचं मार्गदर्शन होणं तितकं महत्त्वाचं आहे.
त्यामुळे या मार्गदर्शनासाठी मी आज विशेष करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा तसेच भारतातील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत उदगीर सर यांना विनंती करेल की एक उद्घाटनपर भाषण आपलं आम्हाला किंवा 2 शब्द मार्गदर्शन जरूर झालं पाहिजे. कारण आम्हाला तरी माझ्या वयाच्या मुलांना नव्हतं माहिती कार्डिओलॉजी काय आहे, बट आता मुलांना क्लिअर माहिती असतं की मला काय बनायचं आहे. तर 2 मिनटं जर आपले शब्द आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी, असा ज्यांचा अट्टहास होता असे आपल्या संस्थेचे सदस्य माननीय श्री बाबासाहेब जगताप सर आज इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचं आहे. आपला सत्कार आहे, आपल्याला विनंती आहे. खरं तर यालाच म्हणतात साधी माणसं. एकदा असं सहज विचारलं की साधी माणसं म्हणजे नेमकं काय, तर साधी माणसं म्हणजे जसं संतांनी सांगितलंय की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. त्यामुळे जिथे आहोत तिथे आम्ही खूप खुश आहोत अशी ही सगळी पिढी आहे. आणि या पिढीमुळे खऱ्या अर्थाने आपण घडलो आहोत, यांच्या संस्कारामुळे. मी सरांना विनंती करेल आपण मंचावरती यायचं आहे आणि मी श्री गणेश साखरे सर यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. खरं तर सरांची इच्छा होती की असं काहीतरी छान झालं पाहिजे. तुम्हाला आवडलं की नाही? नंबर 1. छान वाटतं ना जेव्हा मुलं असं डान्स परफॉर्मन्स करतात, विठ्ठलाचं नामस्मरण करतात. मी साखरे सरांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. यानंतर सन्माननीय आदरणीय तुलसीदास मोरे सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करेल की आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. खरं तर सुंदर असा हा कार्यक्रम आहे आणि शेवटपर्यंत हा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करा आणि भरभरून सगळ्यांना आशीर्वाद द्या. कारण मी असं म्हणते की धन्य ते आहेत ज्यांच्याकडे थोर आई वडील आहेत, ज्यांच्याकडे आजी आजोबा आहेत. कारण मी पुन्हा एकदा साखरे सरांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. त्यामुळे हे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. आणि स्पेशली आज ज्या कार्यक्रमासाठी ज्यांचे आजी आजोबा आलेत ना, ते तर खूप लकी आहे. कारण नातीचं कौतुक बघण्यासाठी आज ते आलेले आहेत. त्यामुळे तुमचं सुद्धा स्वागत आहे. कारण नवीन पिढीसोबत तुम्ही जगत आहात, त्यामुळे हा आनंद तितकाच द्विगुणित झाला पाहिजे. खरं तर हा कार्यक्रम असा चालू राहणार आहे, पण सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज मध्ये मध्ये आला पाहिजे. येस, जिथे शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी, आपण सर्वांनी मला या स्नेहसंमेलनास बोलवले याबद्दल मी तुमचा आभारी आहे. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे एक आनंदोत्सवच असतो. इथे आपल्या सर्व कलागुणांना वाव मिळतो. आणि शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, शाळा म्हणजे तुमच्या सर्वांगीण विकास होण्याचं एक माध्यम आहे. यामध्ये तुम्ही क्रीडा, साहित्य, कला यामध्ये आपण प्रावीण्य प्राप्त करू शकता. आणि अशा प्रकारे तुमचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते. आता डॉक्टर म्हणून मी पाहतो की आजकाल यंग जनरेशनमध्ये किंवा 35च्या मध्ये हृदयरोगाचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. पण त्याचं मूळ हे लहानपणीच रुजलेलं असतं. भारतामध्ये सगळ्यात जास्त चाइल्डहूड ओबेसिटीचं प्रमाण जास्त आहे. आणि चाइल्डहूड ओबेसिटीमुळं ज्यांना लहानपणीच ओबेसिटी आहे अशा मुलांना पुढे चालून हृदयाचे त्रास होण्याची शक्यताही जास्त असते. ॲथ्रोस्क्लोरोसिस किंवा जे आपण ब्लॉकेजेस व्हायचं जे प्रमाण असतं किंवा त्याची जी सुरुवात असते ही वयाच्या 2ऱ्या वर्षी सुरू होते. त्यावेळेस आपल्याला कळत नसतं की काय खायचं काय प्यायचं, पण हे एक नॅचरल प्रोसेस आहे. आणि त्याचा वेग जो आहे तो वयाच्या 20वी नंतर वाढतो. नॉर्मली पूर्वीच्या काळी 40 नंतर त्याचा वेग डबल व्हायचा, पण आता आजकाल हा वयाच्या 20व्या वर्षानंतर त्याचा वेग डबल होतो. त्यामुळं आजकाल आपल्याला हार्टचे आजार हे वयाच्या 35-40 ह्या दरम्यान आपल्याला दिसून येतात. तर अशा आजारांना तुम्हाला जर वेळीच नियंत्रण आणायचं असेल तर तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या कलागुणांना वाव देणं, शारीरिक शिक्षण, वेगवेगळे तुमचे छंद जोपासणं हे फार महत्त्वाचं आहे. मानसिक ताणतणाव किंवा
ताणतणाव जे आहे हे आजकाल हृदयरोगाचं मुख्य कारण आहे. तुम्ही लहानपणापासूनच जर तुमचे छंद जोपासले, तुमचे शारीरिक कलागुणांना वाव दिला, तर भविष्यात मोठेपणी तुम्हाला हृदयरोग होण्याची शक्यताही तशीच कमी होते. त्यामुळं लहानपणापासूनच तुम्ही जर तुमचे छंद जोपासत गेलात आणि आपल्या कलागुणांना वाव दिलात, तर हृदयरोगाचं प्रमाणसुद्धा कमी होतं. अशा प्रकारे शाळेमध्ये दरवर्षी होणारे स्नेहसंमेलन हे अतिशय उत्साहानं साजरे केले जातात आणि त्यासाठी येथील शिक्षक वृंद, मुख्याध्यापक हे खूप मेहनत घेतात. त्यासाठी शिक्षक हा राष्ट्राचा पिता असतो, म्हणजे तो तुम्हाला सगळ्यांना घडवण्याचं काम करतो. तो तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर तो तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करतो. त्यामुळं अशा स्नेहसंमेलनामध्ये आपण विविध प्रकारे भाग घेऊन त्याचा पुरेपूर वापर करावा आणि आपल्या कलागुणांना वाव द्यावा, ही सर्व पाल्यांना सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी विनंती आहे. आणि दुसरं एक पालकांची एक नेहमी तक्रार राहते की मुलांचं फार मोबाईलकडे लक्ष आहे, मोबाईलमधून ते बाहेरच येत नाहीत. तर मोबाईलमुळे मुलांचा विकास खुंटतो हे बरोबर आहे. जास्त वेळ स्क्रीन टाईम राहिल्यामुळं त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. त्यांच्या डोळ्यांना आता इथं बघतो ना आपण, किंवा खूप जणांना चष्मे लागलेले आहेत. पण ते चष्मे जर अभ्यास करून लागले तर ठीक आहे, पण मोबाईल बघून लागले तर ते बरोबर नाही. तर मोबाईलचा वापर हा लिमिटेड प्रमाणात करावा. म्हणजे त्याला आउटराईट तुम्ही डिसअप्रूव्ह करू शकत नाही, म्हणजे तुम्ही आउटराईट त्याला बंद करू शकत नाही. तुम्हाला बदलत्या जगाप्रमाणे तुम्हाला पण स्वतःमध्ये वेगवेगळ्या सुधारणा करावं लागतील. म्हणजे आता जसं आपण पाहिलं, जर नवीन लग्न झालं तर सासूला सून जास्त लवकर आवडत नाही, आपला मुलगा तिच्या हातात द्यायला तिला आवडत नाही. पण काही काळानंतर तीच सासू सुनेचं गुणगान गात राहते. तसंच नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर सुद्धा आपल्याला ती लगेच आवडत नाही, पण काही काळानंतर त्याला आपण एम्ब्रेस करतो, त्याला आत्मसात करतो. त्याप्रमाणे तुम्ही मोबाईलचा जो वापर आहे, आता वेगवेगळे ॲप्स आहेत, त्याच्याने तुम्ही मोबाईलचा वापर रिस्ट्रिक्ट करू शकता. तुम्ही एखादा घंटा त्यांना लिमिट देऊ शकता. मोबाईलपेक्षा PC वर जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम लांब बसून टाळता येऊ शकतो. त्या PCचा वापर तुम्ही वेगवेगळे AI रिलेटेड ॲप्स डेव्हलप करण्यासाठी, आजकाल आता आपण बघतो, आपण भारतातच AI समिट चालू झालेली आहे. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही लहानपणापासून आतापासून आत्मसात करणंही गरजेचं आहे. तुम्ही त्याला आउटराईट डिस्क्वालिफाय करू शकत नाही, पण त्याला योग्य प्रमाणात आणि योग्य बंधनात ठेवून त्याचा वापर करून आपला सर्वांगीण विकास करणंही गरजेचं आहे. आणि आपण आता पाहतो, आणि माउंट व्हॅली स्कूलमध्ये त्यांच्या नावातच टेक्नो आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीला एम्ब्रेस करून मुलांचं भवितव्य आणखीन विशेष प्रकारे वाढवण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. सर, प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की प्रत्येक जण हेच सांगतोय की मोबाईलचा वापर कमी करा. आणि जसं तुम्ही म्हणालात सर, तर अजून महत्त्वाची गोष्ट ती आहे की डायबिटीज ही भारताची, म्हणजे भारत हा जगाची राजधानी आहे डायबिटीजच्या बाबतीत. तर ही गोष्टसुद्धा जसं तुम्ही म्हणालात हार्टचं, तर तसंच आहे की खूप लहान वयापासून या गोष्टी होतात. तर इथे सगळे शिक्षक वृंद आहे, तर एवढंच आहे की लहानपणापासून काळजी, सरांनी जसं सांगितलं, तर ह्या गोष्टी पण आम्हाला मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. अजून जर काही सेशन्स तुम्हाला शाळेसोबत घेता आले तर खरंच खूप आम्हाला हेल्प होईल, कारण
हे खूप नॉलेज आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर की नाही मॅम गलांडे मॅम? तर ह्या गोष्टी आम्हा सगळ्या शिक्षकांना तसंच विद्यार्थ्यांना फार महत्त्वपूर्ण आहे. यानंतर ज्या क्षणाची आम्ही सगळे वाट बघतोय, फार वेळ न घेता मी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे हास्य सम्राट श्री श्याम राजपूत सर यांना रिक्वेस्ट करेल की एकदा मार्गदर्शन आपलं, कारण तुमचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही सगळेच आतुर झालोत. बघा, टाळ्यांचा आवाज जरा आला ना मग समजेल. या माईकचाच आवाज मोठा आहे म्हणून हा घेतो, हा जरा बारीक आहे, त्या दाबला गेलेला आवाज त्याचा. माझा मोबाईल वाजतो, आत्ताच सरांनी मोबाईलचं सांगितलं. बायकोचा फोन आहे, जरा कट करतो, नंतर अवघड होईल माझं. तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले पालक, लहान लहान चिमुकले, मी माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचे जे काही आयोजक आहेत त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की मला इथे बोलवलं. खास करून गलांडे मॅडम, पाटील सर, अर्चना लोखंडे मॅडम आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे आपले गणेश साखरे सर, बोबडे मॅडम आहेत HODच्या. तर या सगळ्यांनी खूप छान काम केलं. कारण मी सकाळी आलो होतो तेव्हा व्हिडिओ पाहिला, इतका छान व्हिडिओ होता, एवढा भारी व्हिडिओ होता ना, मला असं वाटलं की लहान होऊन त्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावी का भावांच्या. म्हणजे एवढे छान झाडं, इतकं सुंदर ते वातावरण, आणि त्याच्यात म्हणजे आर्चरीचं पण दाखवलं त्यांनी. माझ्या बाप जन्मात आम्ही काय म्हणजे गुलेलनी फक्त पाय खडे मारणारे आम्ही. आमच्या लहानपणी म्हणजे वेगळी शाळा होती, आताची शाळा डायरेक्ट टेक्नो झाली ना. मी तुम्हाला माझी ओळख करून द्यायचीच विसरलो. तर नमस्कार, माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा, मी खानदेश साहेब बुवा. नाही तुम्हाला असं वाटेल बुवा हात टाकला बुवा, कोण आला बुवा, हा का बरं इतका बुवा करतो बुवा. तर माझ्या बुवाचा बागुल बुवा करू नका बुवा, ती माझी बोलायची पद्धत आहे बुवा. बऱ्याचदा तर मी बाईला सुद्धा बुवा म्हणून टाकतो बुवा. आणि लहानपणी मी गैरा भाकर होतो, दलिंदर होतो. म्हणजे वर्गात आल्यानंतर सगळे विद्यार्थी म्हणायचे एक साथ नमस्ते. माझं तसं नव्हतं, माझी स्पेशल सिस्टीम होती हो. म्हणजे मराठीचे सर आले मी म्हणायचो व्याकरण सर, इतिहासाचे सर आले मी म्हणायचो गड किल्ले सर, विज्ञानाचे सर आले मी म्हणायचो चंचुपात्र सर, भूमितीच्या मॅडम आल्या मी म्हणायचो प्रमेय मॅडम, इंग्लिशच्या मॅडम आल्या मी म्हणायचो आय लव्ह यू मॅडम. इथे इंग्लिशच्या कोणी मॅडम असेल तर आधीच सॉरी म्हणतो, त्यावेळेस म्हटलं होतं मी. आता त्याच्यानंतर मी सांगतो, आजपर्यंत मी कोणालाच आय लव्ह यू म्हटलेलं नाही. कारण मॅडमनी एवढं शफालून काढलं होतं ना मला. आताही मी माझ्या बायकोला पण आय लव्ह यू म्हणत नाही, ती पण शिक्षिका आहे त्याच्यामुळे, बाकी काही नाही. एक भीतीच बसलेली आहे बा शिक्षकांची, कारण भलतं मारलं होतं मला. कारण मी एक तर शाळेत धूमकेतूसारखा उगवायचो कधीतरी, त्यात मला काही पण प्रश्न पडायचे. एकदा मी सरांना म्हटलं, सर मराठीत प्रश्न पडतात, हिंदी में सवाल उठते ऐसा क्यों? त्यांनी माझ्या पार्श्वभागावर जोरात छडी मारली, म्हणाली छडी पडली आणि वळ उठला, असं का बरं सांग म्हणे. म्हटलं सर तुमचं बरोबर आहे, तुम्ही ग्रेट आहे म्हटलं सर. माझ्या पार्श्वभागावर एक स्पीड ब्रेकर तयार झाला होता. एकदा सरांनी विचारलं की बाबा तुझं आवडतं पर्यटन स्थळ कुठलं आहे? म्हटलं सर महाबळेश्वर. म्हणे क्या बात आहे, सांग म्हणे महाबळेश्वरचं स्पेलिंग सांग म्हणे. म्हटलं झाली का पंचायत? म्हटलं सर मला महाबळेश्वरपेक्षा गोवा आवडतो, गोवा. म्हणे लगेच पलटी मारली तू, सांग म्हणे गोव्याचं स्पेलिंग सांग. मग मी म्हटलं गोव्याचं, हा सांगतो म्हटलं सर, GOA गोवा. सरांनी माझा गोवा सुजेपर्यंत मारलं होतं मला. त्याच्यानंतर मी गोव्याला कधीच गेलेलो नाहीये. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे की आता इथे आपण जे कलागुण सादर करतो, लहान पोरं कलागुण सादर करतात, त्याच्यातून ते विकसित होतात आणि मग पुढे जे जे त्यांच्यात चांगलं असतं, बेस्ट असतं, त्याच्यात ते करिअर करतात. मी वयाच्या 23व्या वर्षापर्यंत कधीच काही सादर केलं नव्हतं, कारण जरा न्यूनगंड पण होता, थोडंसं बोलण्याचा प्रॉब्लेम होता माझा. आणि मी खानदेशचा असल्यामुळे, म्हणजे माझा जन्म इकडचाच आहे छत्रपती संभाजीनगरचा, पण माझं मूळ गाव खानदेशातलं आहे. तर आमच्या बोलण्यात जसं ही म्हणाली तसं ळ ला ड करणं, च ला च करणं, तर त्याचा एक प्रकारचा कॉम्प्लेक्स असतो. आणि मग तो कॉम्प्लेक्स घेऊन जगलं ना की खूप अवघड होतं. म्हणजे मुंबईला सगळे जर बोलत असतील तर ते फार प्रमाण भाषेत बोलतात, शुद्ध भाषेत बोलतात. तर
आपल्या भाषेमुळे कधी कधी आपल्यात तो एक कॉम्प्लेक्स निर्माण होतो. मग आपल्याला चार चौघांमध्ये जरा बोलताना थोडंसं बुजल्यासारखं वाटतं आणि तो कॉम्प्लेक्स माझ्यात थोडासा होता. त्याच्यामुळे मी जास्त बोलत नव्हतो. त्यात एक जागतिक दुःख घेऊन मी फिरतो. हे जे आहे ते पाटील सर माझे समदुःखी आहेत आपल्या शाळेतले. तर ते माझं त्याची सुरुवात लहानपणीच झाली होती की दिवाळीला माझं दिवाळं निघालं खऱ्या अर्थाने. अनार पेटवताना कुठल्याही गोष्टी तोंड खुपसायची सवय असल्यामुळे मी पुढे गेलो सुरसुरी घेऊन. ती सुरसुरी पेटवली, ते पेटलं आणि माझे डायरेक्ट समोरचे केसच जळाले. बरं ते मधले जळाले, बाकीचे उरले. तर 2 डोंगर फोडून जसा समृद्धी महामार्ग तयार होतो तसा तो तयार झाला. ते इतकं विचित्र दिसत होतं तेव्हा. म्हणजे आजकाल जी पोरं आहेत ना ते अशी इकडून स्टाईल मारतात की इथले सगळे केस काढलेले असतात आणि मध्ये इथे केस असतात. मी त्या काळी उलटी स्टाईल मारली होती. इथले नव्हते आणि इकडचे होते. ते भयानक दिसत होते एकदम. बरं म्हणजे दिवाळीत माझे केस गळाले नाही तर जळाले. पुढे मग काय झालं की ते होते सिल्की होते जरा आल्यानंतर पातळ होते. तर असे समोर यायचे मी जरा मोठा होईपर्यंत 12वीपर्यंत वगैरे. तर मला हॅरी पॉटर वगैरे म्हणायचे. पण हॅरी पॉटरचा मी कधी संजय कपूर झालो, कधी पुढे अक्षय खन्ना झालो आणि आता पार मी अमरीश पुरी झालो. ते माझं मलाच कळलं नाही. गेलेला केस कधी परत येत नाही. म्हणजे आता असं आहे की आता ट्रान्सप्लांट आहे, विग लावता येतो. पण खरे केस आणि ट्रान्सप्लांट केलेले केस म्हणजे जी ताजी टवटवीत फुलं आणि प्लास्टिकची फुलं याच्यात जो फरक आहे तोच. किंवा सांगायचंच झालं तर शेपटी असलेला कुत्रा आणि ज्याला शेपटी नाही तो कुत्रा. शेपटी असलेला कुत्रा खूप खुश असतो, शेपटी बिपटी हलवत मस्त त्याचे एक्सप्रेशन पहा, खुश असतो तो. ज्याला शेपटी नाही ना, डॉबरमॅन तुम्ही बघा कधी, तो दुःखी आणि कावरा बावराच असतो नेहमी. तशी ती अवस्था झालेली होती माझी. त्यात हास्य जत्रेत काम करताना इकडचं टक्कल लपवायला इकडून भांग पाड, इकडचं टक्कल लपवायला इकडून भांग पाड. कधी समोर केस घेतली तर चिवड्यातला हा लाडू दिसायचा वरचा. तर आमचे सर म्हणाले की श्याम्या तू पूर्ण टक्कल करून टाक म्हणे, पूर्ण टक्कल. मग ते वस्तारा लावला एकदाचा, पूर्ण टक्कल करून टाकलं. आणि मग ते माझं जे नवीन रुपडं आहे ते बघून सर म्हणाले की वा वा श्याम्या, मुली बोल्ड अँड ब्युटिफुल असतात, तू बॅल्ड अँड ब्युटिफुल आहे. तर ते असं आलं. पण परत आभार मानतो मी इथल्या लोकांचे की यांनी या थिएटरमध्ये हा कार्यक्रम ठेवला आहे. कारण हे असं टक्कल असताना मी एकदा धुळ्याला गेलो होतो आणि भर उन्हाळ्यात ओपन स्टेजला कार्यक्रम होता. खाली लोक आहे ना ते मंडपात बसलेले होते आणि स्टेज उघडं होतं. तर वर म्हणजे डोक्यावर अंडं फोडलं असतं तर ऑमलेट झालं असतं, इतकं ते गरम होतं. आणि चेहरा माझा दिसतोच उकडलेला अंड्यासारखा, तर ते वेगळंच वाटत होतं काहीतरी. तर माझं हे जे काय म्हणतात मेक ओव्हर केलं ते माझे डायरेक्टर आहेत गोस्वामी सर, त्यांनी केला, त्यांनीच काम दिलं. तर डिरेक्टर हे एक प्रकारे शिक्षकच असतात. तुम्हालाही जे आज सर बोलले जे डॉक्टर आहेत आपले कार्डिओलॉजिस्ट, की आज डॉक्टर झाले, कलाकार झाले, कोणीही झाले, त्यांचा पाया शिक्षक आहे. आणि शिक्षक जर चांगले असतील तर विद्यार्थी घडतील. म्हणजे ज्याला शिकवताना एकही क्षण शीण येत नाही तो झाला शिक्षक. आणि ज्याला विद्येची इच्छा आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे, तो झाला विद्यार्थी. तर असे शिक्षक आणि असे विद्यार्थी इथे आहेत माउंट व्हॅलीमध्ये. आणि मला जसं सरांनी सांगितलं मोबाईलबद्दल की आजचा तो फार मोठा प्रश्न झाला आहे. म्हणजे मोबाईल ह्या माणसाजवळ आणण्यासाठी केलं होतं, पण आता जवळची माणसं त्याच्यामुळे दूर जात आहेत. म्हणजे स्मार्टफोन ओव्हर स्मार्ट झाला आहे. मोबाईलवर गेम खेळत असतात, लुडो म्हणा, कुठला म्हणा, काय ते. त्याच्याने काय तर म्हणे काही पोरं म्हणतात की त्याच्यामुळे एकाग्रता येते. एकाग्रता नाही येत त्याच्यामुळे, त्याच्याने एकलकोंडेपणा येतो. कुठल्या स्पर्धेत नंबर येत नाही पण चष्म्याचा नंबर मात्र वाढतो. त्याचबरोबर मैदानी खेळ खेळल्यावर लागलं तर पोराला फार तर जखम होते. पण मोबाईलचा गेम खेळताना पोराला काही लागत नाही, पण त्याला गेम खेळताना पाहून आईवडिलांच्या मनाला सारखं लागत राहतं. त्यामुळे मोबाईलपासून आपणही दूर राहिलं पाहिजे आणि थोडंसं पोरांना तर दूरच ठेवलं पाहिजे. कारण त्यांना कळत नाही किती वेळ मोबाईल बघावा ते. म्हणजे माझा मुलगा आहे तो खूप हट्ट करतो मोबाईलचा. ते माझीच चूक आहे की आधी मोबाईल दिला, तर ते मोबाईलचं डबडं आधी त्याच्या हातात देणं टाळलं पाहिजे. आणि आपलं जे काय आहे आपल्यातलं बेस्ट
ते आपल्याला आपले शिक्षक सांगत असतात आपल्यात काय बेस्ट आहे. म्हणजे मला जो न्यूनगंड होता भाषेचा, तर तो बाहेर काढण्यासाठी मला माझ्या शिक्षकांनी सांगितलं. मी बरीच वर्ष प्रमाण भाषेत काम करत होतो नंतर जरा वाचन वगैरे वाढवून, पण तुझ्यातलं बेस्ट काय आहे ते सरांनी सांगितलं की अहिराणी भाषा तुझ्यातली बेस्ट आहे, ती वेगळी आहे, ती कोणी वापरली नाही. तर हे आपले शिक्षक सांगत असतात आपल्यातलं बेस्ट काय आहे. त्यामुळे इथेही तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतील की तुमच्या पोरात काय बेस्ट आहे. तो गणितात चांगला आहे, तो डान्समध्ये चांगला आहे, तो विज्ञानात चांगला आहे, आणि तसं तसं त्यांचं करिअर घडेल. मला खात्री आहे की या माउंट व्हॅली टेक्नो स्कूलमधून पुढे जाऊन खूप चांगले कलाकार घडतील, खूप चांगले शास्त्रज्ञ घडतील, खूप पुढे जाऊन सरांसारखे चांगले डॉक्टर घडतील. आणि जी आजकाल जी समाजाची घडी थोडीशी विस्कटलेली आहे ती बसवतील. जात धर्म या पलीकडे जाऊन ते निसर्गाचा पर्यावरणाचा विचार करतील, झाडं लावण्याचा विचार करतील, एकोप्याचा विचार करतील, आणि आपलं जे हे राष्ट्र आहे ते खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचं काम ही तुमची पिढी पुढची पिढी करेल. म्हणजे ही जी मुलं पुढे होतील. तर सगळ्यांना माझ्याकडून गैऱ्या शुभेच्छा बुवा या लहान लहान पोरांना आणि माउंट व्हॅली टेक्नो स्कूललाही. इथे मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आपापल्या मुलांचे परफॉर्मन्सेस मोबाईलमध्ये तर साठवूनच घ्या, पण आधी डोळ्यांमध्ये साठवा, कारण डोळ्यांमध्ये साठवलेलं मनापर्यंत पोहोचतं. धन्यवाद. थँक्यू सो मच. जसं तुम्ही म्हणालात की डोळ्यामध्ये साठवा ते मनापर्यंत पोहोचेल, हां, ही सूचना फार महत्त्वाची होती, कारण डान्स परफॉर्मन्सेस सुरू झाल्यानंतर कॅमेरामॅनला त्रास होतो सगळ्यांना माहिती आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि जसं तुम्ही म्हणालात की शिक्षक खूप महत्त्वाचे असतात, तशाच मी म्हणेल की लेडी धुरंधर आम्ही ज्यांना म्हणतो, म्हणजे मी आजपासून त्यांना म्हणते, कारण मी जे हे सगळा कार्यक्रम बघतीये, सगळं वन हँड ज्या सांभाळत आहेत, तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया श्रीमती गलांडे मॅडम यांचं. आपलं मार्गदर्शन आदरणीय मंचावर उपस्थित डॉक्टर उदगिरे सर, तसेच आत्ताच ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते हर्षसम्राट अर्थात श्याम राजपूत सर, तसेच इतर सर्व मान्यवर आणि सजग सुज्ञ असे पालक बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर आज जे अगदी खूपच उत्साही आहेत, कशासाठी? अर्थात त्यांच्या अंगी असलेले कलागुण प्रदर्शन किंवा प्रदर्शित करण्यासाठी. आणि आपण सर्व जण त्यांचे कलागुण पाहूया, त्यांचं खूप भरभरून कौतुक करूया, एवढ्याच त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद. थँक्यू सो मच. आणि यानंतर मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे. समोर सुंदर अशी आसन व्यवस्था आपल्यासाठी करण्यात आली, आणि ही सगळी चिमुकली मुलं आता डान्स परफॉर्मन्सेस होणार आहेत त्यांची. तत्पूर्वी एक व्हिडिओ आहे, जो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. मी सगळ्यांना विनंती करेल की आपण समोर केलेली आसन व्यवस्था आपल्यासाठी तिथे आपण विराजमान व्हायचं आहे. यानंतरचा एक व्हिडिओ आहे जो शाळेबद्दलची, कारण वर्षभर आपली मुलं नक्की काय करत असतात याबद्दल आपल्याला माहिती मिळणं फार महत्त्वाची असते. त्यामुळे संपूर्ण शाळेची ही विस्तृत माहिती सगळ्या पालकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. त्यामुळे वर्षभर नक्की काय चाललंय शाळेमध्ये हे आपल्याला बघायचं असेल तर हा या पुढचा व्हिडिओ स्पेशली आपल्यासाठी आहे. एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, कारण पुढचे सगळेच डान्स परफॉर्मन्सेस खूप खूप सुंदर असणार आहेत. खरं तर आजचे सगळेच जे प्रमुख पाहुणे लाभलेत, विशेष करून उदगिरे सरांबद्दल एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटेल. इतका मोलाचा टाईम आहे त्यांचा खऱ्या अर्थाने, कारण दिवसातून जवळजवळ 15 ते 20 त्यांच्या एन्जिओप्लास्टी असतात, आणि इतकं बिझी शेड्यूल असताना सुद्धा ते आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यासाठी शाळेच्या वतीने खरंच आम्ही पुनश्च एकदा खूप आपलं आभार प्रकट करतो. कारण एका टॉक शोमध्ये तुम्ही एक गोष्ट आवर्जून सांगितली होती जी मला आत्ता इथे सगळ्यांना सांगावीशी वाटेल. झी 24 तासचा टॉक शो ज्याची ती मुलाखत मी घेतलेली तुमची. तर तुम्ही असं म्हणाला होतात की वयाच्या 5व्या वर्षापासून आई वडिलांनी मुलाच्या हृदयापासून
ते किडनीपासून या सगळ्या अवयवांची काळजी कशी घ्यायची हे शिकवलं पाहिजे असं तुम्ही म्हणाला होतात. तर आज तुम्ही ते सांगितलं सुद्धा की हृदय हे 5व्या वर्षापासून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही सर्रास काही पण खातो, कुठलेही फूड खातो आणि आजकाल तर काहीही खातो, तर काय खाल्लं पाहिजे काय नाही, तर हे इतकं बारीक गोष्टींचं लक्ष असलं पाहिजे. तर ती शब्द अजूनही माझ्या लक्षात आहे. त्या दिवशीपासून डाएट जरा व्यवस्थित केलंय मी. यानंतर व्हिडिओकडे वळणार आहोत आपण. व्हिडिओ प्लीज. सहारा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री आबासाहेब जगताप साहेब यांनी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या ज्ञानदान विद्या मंदिर या ज्ञानरूपी रोपट्याचे आज एका विशाल ज्ञानवृक्षामध्ये रूपांतर होऊन त्याचा विस्तार उत्तरोत्तर वाढतच आहे व यापुढे वाढतच राहणार आहे. शाळेच्या नावात बदल करून ज्ञानदान विद्या मंदिर ऐवजी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल करण्यात आले आहे. तसेच शाळेत नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी इयत्ता 1ली ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच आपल्या परिसरातील पालकांची 2 वर्षांपासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत ही मागणी होती. ती सुद्धा आपली मागणी पूर्ण करत आहोत. येत्या काळात आपली शाळा नर्सरी ते 12वी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यम CBSE पॅटर्न मध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने आपण अनेक अभ्यासक्रम व उपक्रम लागू करण्यात आले आहेत व त्यासंबंधी या चलचित्राच्या माध्यमातून दाखवत आहोत. देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए ये तारे ज़मीं पर। जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए ये तारे ज़मीं पर।
सीमित, ये तो झिलमिल किसी लौ से उगे हैं। ये तो अंबिया की खुशबू है, बागों से बह चले। जैसे कांच में चूड़ी के टुकड़े, जैसे खिले खिले फूलों के मुखड़े, जैसे बंसी कोई बजाए पेड़ों के तले। ये तो झोंके हैं पवन के, है ये घुंघरू जीवन के। ये तो सुर है चमन के, खो न जाए तारे जमीन पर। मोहल्ले की रौनक गलियां है जैसे, खिलने की जिद पर कलियां है जैसे। मुट्ठी में मौसम की जैसे हवाएं, ये है बुजुर्गों के दिल की दुआएं। खो न जाए ये तारे ज़मीं पर। कभी बातें जैसे दादी नानी, कभी चलके जैसे मम्मम पानी, कभी बन जाए भोले सवालों की झड़ी। सन्नाटे में हंसी के जैसे, सूखे होठों पे खुशी के जैसे। ये तो नूर है बरसे कर तेरी किस्मत वो बड़ी। कभी बातें जैसे दादी नानी, कभी चलके जैसे मम्मम पानी, कभी बन जाए भोले सवालों की झड़ी। सन्नाटे में हंसी के जैसे, सूखे होठों पे खुशी के जैसे। ये तो नूर है बरसे कर तेरी किस्मत वो बड़ी। जैसे झील में लहराए चंदा, जैसे भीड़ में अपनी कदम, जैसे मन को झिलमिला जाए कुछ कहे। जैसे बैठे बैठे मीठे से छपके, जैसे प्यार की धीमी सी टपके, जैसे कानों में सरगम हरदम बजती रहे। खो न जाए, खो न जाए, खो न जाए, खो न जाए, खो न जाए। देखो इन्हें, ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे। अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर। खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने। मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे। खो न जाए ये तारे ज़मीं पर। अशा प्रकारे आमची शाळा आता येत्या काळात मध्यमवर्गीय पालकाच्या पाल्याने पाहिलेली IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर होण्याची स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा विश्वास देतो व आमच्या मार्गदर्शिका
श्रीमती मीरा गलांडे मॅडम आमच्या शिक्षकांना नेहमीच सांगतात, अधिकाऱ्यांची मुले अधिकारी होतीलच, परंतु आपल्या परिसरातील पालकांची मुले अधिकारी बनवताना तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला तरी चालेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम, शैक्षणिक पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम राबवत असताना शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होते व केव्हा संपते हे समजतही नाही. सतत गुंतलेले वेळापत्रक असते, शैक्षणिक वर्गात साचलेपणा नसतो. आपण पाहिल्याप्रमाणे अतिशय महागड्या शाळेच्या तुलनेत सामोरे जाण्यासाठी आमची शाळा तयार आहे व पालकांचे मनापासून धन्यवाद मानावेसे वाटते की आमच्यावर विश्वास ठेवत मागील वर्षी प्रत्येक वर्गातील 100% प्रवेशाचा कोटा पूर्ण केला होता. त्यामुळे यावर्षी फक्त नर्सरी व इयत्ता पहिली या वर्गात नवीन प्रवेश देणे शक्य होईल व प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शाळेची वेबसाईट www.mountvalleytechnoschool.in यावर भेट देऊ शकता. शाळेची ही उन्नती अशीच उन्नत होत राहो व यापुढील काळात पालकांच्या मान्यवरांच्या सहकार्याने आमची शाळा नव्या उमेदीने प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठून हा ज्ञानवृक्ष अखंड छाया देत राहील असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो.